स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, सर्वांनी आता ही न्यूज पाहिलेली असेल की राज्यातील ज्या शाळा आहेत त्या आठवड्यातून 3च दिवस भरणार, परंतु त्या 3 दिवस शाळा का भरणार त्याच्या संदर्भातला शासन निर्णय आलेला आहे का नाही, ही माहिती कितपर्यंत योग्य आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच अंगणवाड्यांना याचा फायदा भेटणार की नाही हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्वात योग्य माहिती सर्वात प्रथम तुम्हाजवळ पोहोचेल। तर बघा, महत्त्वाची माहिती काय आहे, आठवड्यातून 3च दिवस शाळा भरणार। स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा शाळांना मोठा प्रस्ताव। म्हणजे बघा, याच्यावर निर्णय झालेला आहे की नाही आपण पुढं बोलूयाच। तर बघा, नक्की हा निर्णय म्हणजे हा प्रस्ताव का पाठवलेला आहे, जे आपली बोर्ड कमिटी असते त्या बोर्ड कमिटीला जो स्कूल बस ओनर्स असते त्यांचं एक असोसिएशन असतं, जसं आपले देखील महामंडळ असतात, सर्वांचे जे काही ग्रुप्स असतात त्यानुसार। जसं अंगणवाडीचं कसं अंगणवाडी कर्मचारी संघटना आहे, ST महामंडळ हे आहे, त्या पद्धतीनेच स्कूल बस देखील एक असोसिएशन्स असते त्याचे एक। आणि त्यांनी शाळांना मोठा प्रस्ताव सादर केलेला आहे। तो प्रस्ताव सादर करण्याचं कारण सर्वांना माहिती आहे, पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या इंधन दराचा फटका आता थेट शाळा आणि पालकांना बसणार आहे। वाढते डिझेल दर, वाहन देखभाल आणि विमा खर्चामुळे आगामी शैक्षणिक वर्षात शाळेच्या बसचे शुल्क वाढवण्याची शक्यता स्कूल व कंपनी बस ओनर्स असोसिएशनने व्यक्त केलेली आहे। यावर मार्ग काढण्यासाठी पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी संघटनेने आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन शिक्षण अशी हायब्रिड शाळा पद्धतीचा नवा प्रस्ताव हा मांडलेला आहे। याच्या संदर्भात कोणता देखील सरकारी किंवा शासन निर्णय आलेला नाही। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कोणत्याही प्रकारची याला अजूनपर्यंत तरी मंजुरी दिलेली नाही आहे। फक्त संघटनेने जे असोसिएशन आहे बस असोसिएशन त्यांनी निवेदन दिलेलं आहे की आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा भरवा आणि 2 दिवस ऑनलाईन शिक्षण अशी हायब्रिड शाळेचा प्रस्ताव हा मांडलेला आहे। त्याच्यावर अजूनपर्यंत कोणतीही प्रकारची मंजुरी करण्यात आलेली नाही। पुढे बघा काय माहिती आपल्या समोर आलेली आहे, पश्चिम आशियात होर्मुझच्या खाडीत सुरू असलेल्या संघर्षाचा फटका नव्या शैक्षणिक वर्षात थेट विद्यार्थ्यांना आणि शाळांनाच बसणार आहे। इंधन, वाहन देखभाल, विमा, फिटनेस आणि कर्मचारी वेतन यांचा वाढता खर्च पाहता आगामी काळात शाळेच्या बसचे शुल्क वाढवण्याची वेळ येऊ शकते अशी चिंता स्कूल व कंपनी बस ओनर्स असोसिएशन म्हणजे SBOA यांनी व्यक्त केली आहे। मात्र पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी हायब्रिड शाळा पद्धतीचा पर्यायही संघटनेने पुढे केलेला आहे। बघा, राज्यातील बहुतांश शाळा या जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू होणार आहेत। त्यापूर्वीच डिझेल दर वाढीमुळे बस चालक मालकांचे आर्थिक गणित बिघडू लागल्याचे चित्र आहे। गेल्या काही महिन्यात इंधन दर सातत्याने वाढत असल्याने बसच्या दैनंदिन फेऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यात वाहनांच्या देखभालीसह विमा प्रीमियम, परवाने, फिटनेस प्रमाणपत्र आणि नियम पालनावरही खर्च वाढल्याने बस सेवा चालवणे कठीण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत बस शुल्क वाढवणे हा सोपा पर्याय असला तरी त्याचा थेट परिणाम पालकांवर होईल, त्यामुळे शुल्क वाढ टाळण्यासाठी शाळांनी आणि प्रशासनाने पर्यायी उपायांचा विचार करणे गरजेचे आहे। त्यासाठी संघटनेने 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन शिक्षण असा हायब्रिड शिक्षण पद्धतीचा प्रस्ताव मांडलेला आहे। यामुळे बसच्या फेऱ्यांची संख्या कमी होऊन इंधन खर्चात बचत होऊ शकते असा दावा करण्यात आलेला आहे। तसेच अनेक शाळांमधील वेगवेगळ्या पाळ्यांऐवजी विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी एकच वेळ निश्चित केल्यास बसच्या फेऱ्या कमी होतील आणि ऑपरेशनल खर्चांवर नियंत्रण मिळवता येईल असे देखील संघटनेने नमूद केलेलं आहे। बसच्या सेवेला
अनुदान आणि सवलतीची गरज आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. शाळांसाठीची बस सेवा ही लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यावश्यक सेवा असल्याने राज्य सरकारने या क्षेत्राला विशेष दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. इतर वाहतूक क्षेत्रांप्रमाणेच शाळा बस सेवेलाही अनुदान किंवा सवलती देण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांश शाळा या सुरू होत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. इंधन आणि देखभालीच्या वाढत्या खर्चांमुळे बस चालक मालक अडचणीत आलेले आहेत, अशी महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे. आणि संघटनेचे अध्यक्ष जे अनिल गर्ग आहेत, त्यांनी हा महत्त्वपूर्ण प्रश्न शाळा समितीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच याच्यावर योग्य ती काही निर्णय होईल, तो देखील निर्णय तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि स्कूल बस ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितलेले आहे की या परिस्थितीत बस शुल्क वाढवणे हा सोपा पर्याय असला तरी पालकांवर मात्र नक्कीच त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. कारण की सध्या महागाई खूप वाढलेली आहे. या महागाईमुळे वाढत्या इंधन दरामुळे बसची आणि स्कूल बस ये जा करणाऱ्या गाड्यांची जी भाडे आहेत ते देखील वाढणार आहे. याचा परिणाम नक्कीच पालकांच्या आर्थिक बजेटवर पडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही याच्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झालेला नाही. 3 दिवस शाळा भरणार की नाही याच्या संदर्भात कोणताही शालेय शिक्षण मंत्री यांनी निर्णय दिलेला नाही. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. फक्त असोसिएशनच्या बोर्डने हा प्रस्ताव शाळेसमोर मांडलेला आहे. नक्कीच या प्रस्तावावर काय उत्तर येईल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आता राहिला अंगणवाडीचा विषय. तर बघा अंगणवाडी ही आपली प्रत्येक एरियासाठी वेगवेगळी अंगणवाडी असते. ज्या एरियामध्ये अंगणवाडी आहे त्याच एरियातील बालके त्या अंगणवाडीमध्ये येत असतात. 1 किलोमीटरच्या आतीलच एरियामध्ये अंगणवाडीचा एरिया हा 1 किलोमीटरच्या आत असतो. 1 किलोमीटर एरियातील सर्व बालकांना अंगणवाडीमध्ये घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे अंगणवाडीसाठी कोणत्याही प्रकारची सुट्टी सध्या तरी भेटणार नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. जरी शाळेचा निर्णय 3 दिवस झाला, 3 दिवस ऑनलाईन आणि 3 दिवस ऑफलाईन आणि 2 दिवस ऑनलाईन जरी झाला तरी अंगणवाडीवर मात्र त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आणि ही माहिती शेअर करा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.